सोलापूर राज्यात भोंदूबाबाच्या वाढत्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. स्वतःला बाळू मामाचा अवतार समजणाऱ्या मनोहर मामा भोसले या भोंदूबाबाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे. आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या प्रकरणात कुर्डवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून मनोहर भोसले यावर यापूर्वीच विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच बारामती व दौंड इथं आर्थिक फसवणुकीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. आता कुर्डवाडी पोलीस ठाण्यातही त्यांच्या विरोधात नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले असून भोसले यांच्यावर कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करतो असे खोटं आश्वासन देत भक्तांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यापूर्वी अत्याचाराच्या प्रकरणात अटकेत असताना बार्शी सत्र न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र जामिनावर असतानाच पुन्हा गुन्हा केल्यानं कुर्डवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून भोंदूगिरीच्या वाढत्या प्रकरणाबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कुर्डवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 192/26 एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले. त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले. अटकेचं कारवाई चालू आहे. ह्याचा अगोदर पण त्यांच्यावरती 21 मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता. सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होता. ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे आणि आणखी कोणाचाही कंप्लेंट असला तर आमच्या समोर निर्भयाने तुम्ही यावे पुढं आणि त्याच्यावरती आम्ही नक्की खोलात खोली इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. धन्यवाद.